ज्येष्ठ नागरिकांसाठी टीजेएसबी सहकारी बँकेतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. डिजिटल बँकिंगचा वाढता वापर आणि वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर टीजेएसबी सहकारी बँकेतर्फे 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 7 राज्यांमधील सर्व 172 शाखांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आलं आहे. 55 वर्षांची बँकिंगची यशस्वी परंपरा असलेल्या टीजेएसबी बँकेनं आपल्या ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. ग्राहकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना अधिक सतर्क राहावं या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या अभियानामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि युवक या 2 विशेष घटकांवर अधिक भर देण्यात आला. या अभियानाच्या अनुषंगानं नागरिकांमध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सिक्युरिटी अवेअरनेस, डिजिटल पेमेंट करताना घ्यावयाची खबरदारी या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजता श्रीराम व्यायामशाळा सेवा संघ, गडकरी रंगायतन समोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना उद्भवू शकणाऱ्या विविध सायबर फसवणुकीच्या प्रकारांची माहिती देण्यात आली. तसंच फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांच्या सवयी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे हरप्रीत छाबरा, जनरल मॅनेजर ऑपरेशन्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश किंवा संशयास्पद लिंक यांना प्रतिसाद देताना विशेष काळजी घेणं, OTP, पिन, पासवर्ड तसंच बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करणं आणि कोणताही डिजिटल व्यवहार करण्यापूर्वी आवश्यक ती पडताळणी करणं याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. सायबर फसवणुकीचं वाढतं प्रमाण आणि फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नवनवीन पद्धती लक्षात घेता डिजिटल व्यवहार करताना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहणं आवश्यक आहे. सतर्कता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. टीजेएसबी सहकारी बँकेच्या वतीनं अशा जनजागृतीपर उपक्रमांद्वारे ग्राहक आणि नागरिकांना सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल व्यवहारासाठी सातत्यानं प्रोत्साहित केलं जात आहे. डिजिटल बँकिंगचा वाढता वापर सुरक्षिततेसह व्हावा आणि नागरिकांना सायबर फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करता यावं हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. माझं नाव हरप्रीत छाबरा आहे. मी टीजेएसबी सहकारी बँकमध्ये जनरल मॅनेजर ऑपरेशन्स म्हणून ह्या पोस्टवरती काम करतो आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून टीजेएसबी बँक हा सुपिरियर डिजिटल प्रोडक्ट्स ऑफर करतो आहे आपल्या सगळ्या कस्टमर्सला. RBIचं पण आव्हान आहे की आपल्याला जास्तीत जास्त माहिती द्यायची आहे अबाउट डिजिटल अवेअरनेस, डिजिटल सेफ बँकिंग प्रॅक्टिसेस आणि सायबर फ्रॉड्स हे काय प्रकार आहेत. ह्याच्या संदर्भात 2 जे टार्गेट ग्रुप्स आहेत ते एक सिनियर सिटिझन्स आणि दुसरं यूथ. ह्या एज ग्रुप्सला किंवा एज ब्रॅकेटला खूप जास्त टार्गेट केला जातो आहे. म्हणून आजचा जो सेशन आहे ते सिनियर सिटिझनसाठी आम्ही आयोजन केलेलं आहे. ह्या सेशनमध्ये डिजिटल अवेअरनेस, सेफ्टी, प्रिकॉशन्स काय काय घ्यायचे आहेत आणि डिजिटल फ्रॉड्स कुठल्या प्रकारचे असतात ह्याच्या बाबत माहिती दिली जाईल आणि आपल्याला काय काय सेफ प्रॅक्टिसेस करायचे आहेत आणि काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती दिली जाणार आहे सिटिझन्सला. सगळ्याच सिटिझनला एवढंच आव्हान देतो आहे की डिजिटल बँकिंग हा फ्युचर आहे, पण त्याला सेफली आणि सिक्युअरली कसं यूज करायचं त्याची माहिती आपल्याला सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे आणि फ्रॉड नसावा असं आपण पूर्णपणे जर सगळ्यांनी एकत्र संकल्प घेतलं आणि सेफ बँकिंग केली तर ते सगळ्यांसाठी इन्क्लुडिंग फायनान्शियल सिस्टमसाठी पण खूप चांगली गोष्ट आहे. भरपूर फायदा होतो आहे. आता जर तुम्ही बघाल तर मेन जे फ्रॉड्स होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अवेअरनेसचाच. माणसांना माहीतच नाही की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही.
डिजिटल अरेस्ट काय असतो, कसं माणसांना गंडवतात, हे सगळं जर आपल्याला माहीत पडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच बाहेर पडता सोप्या रीतीने येतो आहे.